श्री स्वामी समर्थ. 2-3 दिवस झाले मुलं इथे इडली कर म्हणून मागे लागले होते आणि आता सुट्ट्या चालू झाल्या आहेत. आता हे त्यांचं चालूच राहणार. तर मी काल रात्री ना इथे 3 ग्लास तांदूळ आणि 1 ग्लास उडदाची डाळ अशी भिजू घातली होती आणि मग 12 वाजता नाही 11 वाजता मी ते सगळं पिसून घेतलं जेणेकरून ते भिजवताना छान आणेल आणि मी रात्रीच्या इडल्या करू. आणि मी असं काय केलं ना तर हा प्रभात बघत होते की काय करतं बॉक्स मध्ये ठेवून दे. आणि हे बॅटर ना मस्त छान असं फेटून घ्यायचं. कुणी याच्यात मेथी दाणा वगैरे टाकतात पण मी याच्यात काहीच नाही. 3 ग्लास तांदूळ आणि 1 ग्लास डाळ टाकली आहे फक्त. आणि छान असं गरम असतं ना कुकर मिक्सरमध्ये लावतो आपण तेव्हाच छान असं फेटून टाकायचं आणि झाकून ठेवून द्यायचं एका ठिकाणी. आणि हे काल आंबे आणले होते आणि त्यांनी मी इथे वॉश करून ठेवलेच नव्हते, तसेच ठेवले होते जेणेकरून म्हटलं पाण्यात ठेवेल आणि खराब झाले तर. आणि मग इथे मी सकाळीच ना छान असे धुवून टाकले होते जेणेकरून, कारण की आज त्यांनी म्हणत होते की मी आजच फोडून देते आणि जे दुसरी वेळ आणेल ना ते तेव्हा बघू, नाही तर त्याच्या आणण्याच्या घाई गडबडीमध्ये हे खराब होऊन जायचे. मग इथे छान मी ते पाण्यामध्ये वॉश करायला ठेवले आणि मी ते ब्लाऊज जे आहे ना ते कट करून घेत होती, कारण की मला 3 ब्लाऊज शिवले आणि हे 3 आहे ना हे कट करायचे बाकी होते. आणि इकडे हे विचारत होते की मी आंबे कट करून टाकू का, कारण की मुलं वगैरे झोपून होते, 1:30 वाजला होता. तर मी म्हटलं कट करून टाका त्याच्यासोबतच, म्हणजे नाहीतर मुलं न राहिले ना खूप त्रास देतात, मधात करतात. आणि हे ना असं कापायचं आहे ना आंबे फोडणी, ते थोडंसं भीतीच वाटते त्यांना, म्हणून म्हणे की मुलं झोपून आहे तर इथे मी कट करून टाकते. आणि इकडे ना त्यांनी आंबे कट करत होते आणि बघा असा छान मासा गरगर आंबा आहे तो. आणि मी कट करायला घेत होती ना तर ते चेचकावून जात होते आंबे, ते बरोबर कट होत नव्हते, म्हणजे दणका बरोबर बसत नव्हता. आणि ना यांच्या हातावर जे आंबा पडला ना तर त्याचा हा डाग आहे, जसं काही मीच चावली असं वाटत होता. पण एक पोर आहे अजून पुरा लडकी आहे तर मग जागाच नाही मिळत. खेळतो आम्ही तर त्याला म्हणतो दुसऱ्या जागा मग खेळ, जब वो खेळतो तिथंच मग त्याला म्हणतो लड़की हमको खेलने नहीं देती. लड़कियां आपको खेलने नहीं देती? अरे क्या तुम गली के लड़के है, लड़कियों से डरते? हम लड़कियों से जलते नहीं. जलते नहीं, डरते नहीं जलते हम. बजाते तुम. इकडे ब्लाऊज पण कट करत होती आणि सोबतच ना वरती मुलं पण खेळत होते. छोटे मुलं आहेत त्यामुळे ना वारंवार जाऊन बघायला लागते, कारण की कोणी मुलं ना डोकावून वगैरे बघतात आणि कुणाला बॉल लागते तर ते त्यांचा ओरडा चालूच असते. तर कसे तरी माझे 3 ब्लाऊज कटिंग करणं झाले आणि मग ना मी सगळे जे तुकडे आहे ना ब्लाऊजचे ठोक ते छान असे उचलून एका जागी ठेवते, कारण की जोपर्यंत ब्लाऊज कंप्लीट होत नाही ना तोपर्यंत मी ते फेकत नाही. तर सगळे कामं वगैरे करता ना 6:30 झालेच होते. तर चला म्हटलं मी इकडे कुकर मांडून देते. तुरीची डाळ आहे ना, मसूरची डाळ नव्हती माझ्याकडे, अख्खा मसूरच होता, मग मी ते अख्खा मसूर टाकून दिला आणि सोबतच 4-5 आलू टाकले जेणेकरून हे बॅटर जर उरलं तर उद्या डोसे वगैरे करून देईल, म्हणजे माझा सकाळचा टिफिनचा त्रास जो आहे ना तो चालला जाते. म्हणून इकडे मी आलू वगैरे बॉईल करायला ठेवून दिले होते. तेल गरम झालं की चण्याची डाळ, उडदाची डाळ, चार 5 लसणाच्या पाकळ्या, मिरची आणि कढीपत्ता छान असं भाजून घ्यायचं, थोडंसं छान होईपर्यंत. छान आता झालंय, बंद करून टाकायचं.
आणि यामध्ये आपल्याला जितकी शेंगदाण्याची चटणी पाहिजे तितके शेंगदाणे घ्यायचे. हे बघा इथं आमचं चालूच राहते म्हणून केलेलं आहे मी हे. टाकून द्यायचं. खूप सुंदर स्मेल द्यायची. कुठे की नाही यामध्ये थोडंसं चिंचेचं गर. दाखवून तेवढा नाही आंबट आहे. नाही गरज नव्हतं. आणि थोडंसं मीठ आपल्याला जसं हवं तसं. आणि थोडीशी साखर टाकते. साखर ऑप्शनल आहे, तर तुम्हाला टाकायचं वाटलं तरच टाका, पण मला आवडते. मीठ बारीक करते. चला चटणी तुम्हाला जशी दाट पातळ हवी ना तशी तुम्ही करू शकता. आणखी मी याच्यात थोडंसं पाणी टाकून ना हे फिरवून घेईल. तर तडका देईल. थोडंसंच तेल, जास्त नाही लागत. आणि तडका नाही दिला ना तरी पण खूप छान वाटतं. मी थोडंसं तडका देते, थोडंसं तेल घेते. आणि तेल गरम झालं की मोहरी, थोडी उडदाची डाळ, थोडी, आणि लाल मिरची, आणि थोडंसं कढीपत्ता. आणि सगळं ना मोहरी टाकून देईल. आणि जिरं, त्यामध्ये कांदा, सोबत मिरची, आलं लसूण, त्याचसोबत सांबार आणि कढीपत्ता. छान मिक्स करून टाकायचं. हळद आणि जिरेपूड आणि धनेपूड मिक्स असायच्या. ही पण छान मिक्स करून टाकायचं. तिखट तुम्हाला जितकं तिखट लागतं तितकं. आणि सोबतच सांबार मसाला मी ते 2 चमचे वापरतात. छान असं मिक्स करून टाकायचं. थोडंसं पाणी तिखट शिजायसाठी. आणि इथे मसूर डाळ आणि तुरीची डाळ मिक्स करून घेतली आहे. मसूर डाळ ही सगळीच होती ना, त्यामुळे त्याच्यात शिरट्या आहेत. डाळ नव्हती माझ्याकडे. छान मिक्स करून टाकायचं. आणि मी ते टमाटर विसरून गेली. आता टमाटर होतं त्याला छान मी शिजवून घेईल. व्हिडिओ म्हटलं तर थोडंसं विसरूनच जातो. जाऊ द्या, टाईम ते शिजून जाईल छान. आणि यामध्येच थोडासा चिंचेचा पल्प टाकेल, थोडीशी साखर. आता थोडेसे माझे टमाटर शिजायचे आहे ना, म्हणून मी पाणी नाही सोडणार लगेच. थोड्या वेळाने पाणी सोडेल आणि याला छान असं हलकं झाकून ठेवेल. नाहीतर हे झालं ना की लगेच पाणी सोडून द्यायचं. आता मी पाणी गरम होतं. धुवून टाकलं कारण की खूप दिवसांनी आपण यूज करतो ना. पुसून घेते, मग तसं तेल वगैरे मिक्स होते. छान बोलायचं. मम्मा किती छान झालं बॅटर.
अच्छा लगेगा, मेरा मजा ही छान तो कसं मजा झाला. ही मजा आहे. बिलकुल मी याच्यामध्ये काहीच नाही टाकलं आहे, बघू शकता. मम्मा तुझे मजा ही नहीं है मेरा. हाँ तुम्हारी मजा ही है मजा. हाँ मुझे डोसा चाहिए, इडली चाहिए, दोनों चाहिए. मम्मा मला दोन्ही पाहिजे. इडली अजून डोसा. इडली अजून डोसा पाहिजे. मग काढून ठेवता तुला उद्यासाठी. उद्या बी मग आजच मी डोसा कसा देऊ, उद्या डोसा देते. मी आणून ठेवला बिझी करून. अच्छा मला वाटलं डोसा आलूची भाजी बनवते ना. इतना मम्मा इतना इडली बनाओ, इतना डोसा बना दो. इडली इतना डोसा. हेलो हेलो भाई लोग, हम यही चल रहे हैं. आणि ते चवीनुसार मीठ. दीड चमच मीठ टाकलं ना. कैसे ना कांद्याने तेल लावते ना. तीन खड्डे काढले होते. मी घेतानाच टाकलं. आणि ते असं आहे ना, मग जेवढं मोठं बनवून टाक, मग तसं पकड, मग लागतच नाही. रुमालला लाव. छोटे छोटे गोष्टी. अच्छा लगता है. आणि सांबार पातळच छान लागते. छान मी शिजू दिला कमी याच्यावर. आणि त्याच्यात फक्त मी मीठ टाकलं, गरम मसाला वगैरे नाही टाकला. गरम हा करून पण तुम्ही भांडे घासू टाकते. मी माझं भांडं तिथलं जरा पसरला. हे की बॉटल भरून द्या प्रभात. आणि हे असं दुखून गळू नाही मारायचं. गडायचं. गळू नाही. थंड पाणी बदललं. सांडू नको. शिजले आहे. मस्त तेलाचा चमच घेते. आणि तुम्हाला हातात घेऊन मी नंतर दाखवते, कारण की आता खूप गरम आहे. मला नंतर मी हातात घेऊन दाखवते. आता एवढं पाणी ते काय करेल मम्मी. मुलंबी चांगली रेसिपी आहे. छान रेसिपी आहे ग. आणि मेरी मजा, और मेरी भी मजा आहे त्यामुळे. बहुत छान झालं. स्कूलमध्ये देते. स्कूलमध्ये स्कूलमध्ये तुला हे नाही पाहिजे कुठून सांबार. मला सांबार नाही. मम्मा उद्या मला हे द्यायचे. काय देशील ग? डोसा. डोसा. टिफिन मध्ये जमला नाही ना तर इडली द्यायची. ठीक आहे. त्याच्यात चटणी टाकून देऊ याच्यावर. हो. मम्मा 1 चमच ते टाकून दे ना वरणाला. काय टाकून देऊ? वरण. हे माझी आहे. मम्मा हे तुझे. मुझे अच्छा दिया ना तो मुझे अच्छा लगा. मैं अच्छा देती हूँ मैं रोज. हाँ सिर्फ तुम सुनते नहीं हो मेरा. हाँ सही बोला. आता आंघोळ करून टाकशील हा जेवण झाल्यावर. हो. मग बुलेटची हवा घेते. कूलरची हवा खाते. तर चला, आजची तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल ना तर घरी नक्की बनवून बघा. खरंच काहीही न टाकता इडली खूप सॉफ्ट होते, एकदम कापसासारखी.
आणि ना मी याच्यामध्ये काहीच टाकलेलं नाही आहे. जे दाखवलं आहे ना मी तसंच बनवलं आहे सेम टू सेम. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि हो, माझी जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना